हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण ना जे माझे पेपर पॅटर्न आहेत ते पेपर पॅटर्न वापरून फोरटक्स ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, म्हणजे ज्यांनी पेपर कटिंग घेतलेले आहेत त्यांच्यासाठी हा जास्त महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनासुद्धा उपयोगी पडणार आहे. आणि ज्यांनी नसतील घेतले तरी त्यांनी या अगोदर माझं 40 साईजचा फोरटक्स ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जर बघितला तर त्याप्रमाणे पेपर कटिंग करायचं आहे आणि बाकी स्टिचिंग पण मी ह्यामध्ये दाखवलेलं आहे. सो इथे आपण पेपर पॅटर्न घेतलेले आहेत. पेपर कटिंग जी आहे ती 40 साईज घेतलेली आहे. त्याचा बेल्ट आहे बघा, योगपट्टी म्हणजे, आणि अप्पर पार्ट आहे, बॅक पार्ट आहे आणि शॉर्ट स्लीव्ज आहे. यावरून तुम्ही एल्बो स्लीव्ज पण कशी कट करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मेन फॅब्रिक डेली वेअरच्या साडीवरचं ब्लाऊज आहे. अस्तर घेतलेलं आहे इथे. तर यामध्ये आता आपण प्रॉपर कटिंग बघणार आहोत. ब्लाऊजची तुमची उंची किती आहे ते चेक करायचं. ॲक्च्युली मी स्टँडर्ड मेजरमेंटप्रमाणे उंची दिलेली असते, तरीसुद्धा तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता इथे बॅक पार्ट घेतलेला आहे. अस्तर डबल फोल्ड आहे. बंद बाजूकडून मी अस्तर ठेवलेलं आहे इथे गळ्याच्या बाजूने. तर तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे प्रॉपर ठेवायचं आहे. तर बघा 11.5 इंच, 40चा चौथा भाग 10 आणि पुढे 1.5 इंच. आता हे माप तुम्हाला फुल बस्टवरून घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा उभार भाग असतो त्याच्या गोलाकारवरती जी तुमची चेस्ट असेल त्या पद्धतीने तुम्हाला पेपर पॅटर्न निवडायचा आहे. त्यानंतर मी मार्किंग करून घेते. आता तुम्हाला इथे ब्लाऊजची उंचीसुद्धा दाखवते. पेपर पॅटर्नची उंची तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेली आहे. तयार उंची 14 आहे. तर ह्यावरती 15 इंचावर मी कटिंग करून दिलेलं आहे. तुम्हाला जर का ब्लाऊजची उंची कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता. उंची वाढवायची असेल तर खालच्या बाजूने म्हणजे कमरेच्या बाजूने तुम्ही उंची वाढवू शकता. गळारुंदी शोल्डर पट्टी स्टँडर्ड मेजरमेंटप्रमाणे दिलेली असते. टक्ससाठी सुद्धा तुम्हाला मार्किंग दिलेलं असतं, ते आहे तसं करायचं. आता ह्यामध्ये तुम्हाला एकच बॅक पार्टमध्ये बदल करायचा, तो म्हणजे एकतर तुम्ही ब्लाऊजची उंची तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर ती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कमरेमध्ये बदल करायचे. तर ह्या मापामध्ये मी कंबर किती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. 8.5 आणि पुढे 2.5 इंच, म्हणजे 8.5 म्हणजे जवळजवळ 34ची कंबर आहे. पण तुमची जी काही कंबर असेल त्याप्रमाणे चौथा भाग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी तुम्ही टाकून ते मार्किंग करू शकता. तर आता ह्या केसमध्ये 32 इंच कंबर आहे, तर मी अर्धा इंच हे वजा केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फक्त तुम्हाला कमरेमध्ये बदल करायचं आहे. ओके, स्टँडर्ड मेजरमेंट मी जे देते त्याप्रमाणे मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर यामध्ये फक्त तुम्हाला कमरेमध्ये बदल करायचा. आता आपण बॅक पार्टमध्ये कमरेमध्ये बदल केला आहे, तर फ्रंट पार्टमध्ये स्टिचिंग करताना आपण ते कमी करू शकतो. तर आता पुढचा गळा जो आहे इथे साधारणतः 6 इंच तयार दिलेला असतो, तो पण स्टँडर्ड मेजरमेंटनुसार असतो. तुम्हाला कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे, तुम्ही तो उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता जर तुम्ही पाठीची उंची कमी करताय तर पुढच्या भागाची सुद्धा तुम्हाला उंची कमी करावी लागेल. तर ती तुम्हाला हा जो अप्पर पार्ट आहे यामध्ये करावी लागते. तर ती कशी करायची, तर तुम्ही पाठीमागची उंची जर वाढवली तर तुम्हाला इथे बॉटम साईडला उंची वाढवायची, म्हणजे हा जो अप्पर पार्ट आहे यामध्ये तुम्हाला उंची वाढवायची. तर इथे बघा मी तुम्हाला इथे दाखवते. 15 आहे याची उंची, 14 तयार होणार आहे. 1/2 इंच खाली जाणार आहे, 1/2 इंच वरती जाणार आहे. त्याप्रमाणे आता जर पाठीमागची उंची जर तुम्ही अर्धा इंचाने कमी केली, समजा 13.5 हवी आहे तुम्हाला, तर तुम्ही अर्धा इंचाने ती उंची कमी केली तर इथे सुद्धा तुम्हाला अर्धाच इंच कमी करायचं आहे ह्या पार्टमध्ये. जर तुम्ही अर्धा इंचाने पाठीमागे वाढवली तर ह्या पार्टमध्ये तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे. योगपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करायचे नाही, कारण योगपट्टी ही 40 साईजसाठी कितीही तुमची उंची असू द्या त्याप्रमाणे परफेक्ट फिटिंग बसते. योगपट्टी ऑलरेडी याच्यामध्ये शिलाई मार्जिन सगळीकडे वाढवून दिलेलं असतं. तुम्हाला कुठेही शिलाई मार्जिन वाढवायची गरज पडत नाही. फक्त तुम्हाला जर उंची कमी जास्त करायची असेल, 14पेक्षा कमी किंवा 14पेक्षा जास्त उंची असेल तर तुम्हाला समजलं बॅक पार्टमध्ये उंची वाढवायची का कमी करायची, आणि फ्रंटमध्ये अप्पर पार्टमध्ये उंची कमी किंवा जास्त करायची. आता ह्या इथे आपल्याला योगपट्टी झालेली आहे. आता आपण स्लीव्ज कटिंग करायची. पण आता इथे तुम्ही पाहू शकता स्लीव्ज कटिंग करण्यासाठी आपल्याला ही स्लीव्ज पुरत नाही. अशा पद्धतीने ठेवली तरीसुद्धा पुरत नाही. पण इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेलं आहे. ठीक आहे, आधी तर मी हे बाकीचे पार्ट्स मी कट करून घेतलेले आहेत सगळे, जसे आपण मार्किंग केले सेम त्याच पद्धतीने. आता हे इथे बसत नसल्यामुळे मी हा डबल फोल्ड करणार आहे अशा पद्धतीने, म्हणजे 2 स्लीव्ज माझ्या बरोबर इथे कट होतील अस्तरवरती.
पण त्या अगोदर मी तुम्हाला इथे एल्बो स्लीव्ज याचनुसार कशी कट करायची ते मी तुम्हाला सांगते. तर इथे उभ्यामध्ये मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे फॅब्रिक. आता एल्बो स्लीव्जला तर कंपल्सरी तुम्हाला इथे जॉईंट द्यावा लागणार आहे. जी काही तुमच्या स्लीवची उंची असेल साधारणतः मी 10 धरली आहे, 1 इंच शिलाई मार्जिन. आणि अशा पद्धतीने हा पाठीमागचा आकार मी इथे देऊन घेतला आहे. त्यानंतर ही बाही उघडायची, सेंटरला व्यवस्थित ठेवायची आणि पुढचा आकार देऊन घ्यायचा पुढच्या मुंड्याचा. अशा प्रकारे हे झालेलं आहे. इकडे जॉईंट द्यायचा आणि जो काही दंडघेर असेल त्या दंडघेराप्रमाणे तुम्ही त्याचं मार्किंग करायचं. सो हे झाले तुमची फिटिंगची लाईन आणि त्याच्या बाहेर तुम्हाला मार्जिनसाठी थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे. आणि ही झाली तुमची एल्बो स्लीव्ज परफेक्ट अशा तुमच्या इथे 2 स्लीव्ज निघणार आहेत. सो हे मी आता स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे झालेलं आहे आपलं पेपर पॅटर्नवरून ब्लाऊजचं कटिंग. आता 40 चेस्ट साईजचं मी 4 टक्स ब्लाऊजचं ऑलरेडी पेपर कटिंग शेअर केलेलं आहे. मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड मेजरमेंटप्रमाणे. सो त्याचं तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ जो हवा असेल तर आय बटनवरती मी लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की जाऊन चेक करा. ज्यांनी पेपर पॅटर्न घेतलेले नसतील, ज्यांनी पेपर पॅटर्न घेतले त्यांच्यासाठी हा होता आणि जे फ्युचरमध्ये घेणार आहेत त्यांच्यासाठी. आता ज्यांना पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांच्यासाठी स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे, हाय पेपर पॅटर्न. तुम्हाला पेपर पॅटर्न रिलेटेड सगळे डिटेल्स तुमच्या व्हॉट्सअपच्या मेसेंजरमध्ये मिळून जातील. आता आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर कटिंग केल्यानंतर काय याला लेस होती, तर लेस मी अगोदर काढून घेतली आणि स्लीव्जचं कटिंग करून घेतलेलं आहे. स्लीव्ज आपण अस्तरच्या जशा जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्यात. सरळ भागावरती मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तर ठेवून बॉटमला अर्धा इंच टिप टाकायचे, पलटी करून घ्यायचं आणि पूर्ण जोडून घ्यायचे. आता इथे आपण फ्रंट पार्ट जो आहे तो स्टिच करणार आहोत. तर नेहमी लक्षात ठेवा, फ्रंट पार्ट स्टिच करताना तुम्ही अगोदर गळ्याला फिनिशिंग देऊन तो आतमध्ये पलटी केला तर गळ्याला जास्त छान फिनिशिंग येतं. पण आता इथे आपण पायपिंग करणार आहोत, तर पायपिंगचा ऑलरेडी मी व्हिडिओ इन डिटेलमध्ये मी शेअर केलेला आहे. तो सुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे डेली वेअरच्या साडीला तुम्ही पायपिंग कशी करू शकता एकदम छान पद्धतीने त्याला ट्रिक्स मी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आता इथे फ्रंट पार्ट काय केला मी, मेन फॅब्रिकचा उलटा भाग वरती ठेवून अस्तर व्यवस्थित जोडून घेतलं, एक्स्ट्रा पार्ट कट केलेले आहेत. आता टक्स जे आहेत, जसे मी टक्स त्याच्यामध्ये पेपर पॅटर्नमध्ये दिलेले आहेत त्याच पद्धतीने घ्यायचेत. आता इथे तुम्हाला मी रँडमली सांगते, 40 साईजसाठी आपण 2 इंचाचा मेन टक्स घेतो, त्यामुळे पफ खूप छान येतो आणि साईडचे सगळे अर्धा इंचाचे आपले टक्स असतात. सो ज्याप्रमाणे टक्सचे पॉईंट दिलेत तिथे होल करून तुम्ही टक्सचे पॉईंट मार्क करून घेऊ शकता आणि ते मी करून घेतलेले आहेत व्यवस्थित. योगपट्टी आपण जशी रेग्युलर अटॅच करतो त्याच पद्धतीने अटॅच करायची आहे. फक्त लक्षात ठेवा, अस्तरला अटॅच केल्यानंतर आपण जेव्हा ती मेन फॅब्रिकला म्हणजे फ्रंटला लावतो ती हुक आय पट्टीच्या बाजूने लावायची, जेणेकरून जर काही कमी जास्त पडत असेल तर ती तुम्ही नंतर आपल्याला तसंही जो फिटिंगच्या बाजूचा भाग आपल्याला कटच करायचा आहे, कारण तो बॅकसाईडपेक्षा 1 इंच जास्त असतो. म्हणजे बॅकसाईडमध्ये जो आपण टक्सला घेतो तो जास्त असतो. मेन काय पेपर पॅटर्नवरून तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येतो, पण मेन फिटिंग कसं करायचं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ब्लाऊज शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. फ्रंट साईडचे मी पार्ट जोडून घेतलेले आहेत सगळे व्यवस्थित, स्लीव्ज जोडून झाल्यात. आता मी बॅक पार्ट करते. जर तुम्ही पायपिंग नसाल करणार तर तुम्ही गळ्याला आधी फिनिशिंग देऊन कमरेला कमरपट्टी जोडू शकता. पण मी इथे काय केलं आहे की आधी मी बॉटमला फिनिशिंग देऊन घेते अर्धा इंचाचं आणि मग ते पलटी करून घेते आणि आहे तसं मेन फॅब्रिक अस्तरला जोडून एक्स्ट्रा पार्ट कट करते. मग नंतर आपण याच्यावरती गळा कट करणार आणि मग त्याला पायपिंग जोडणार आहोत.
सो आता इथे गळारुंदी जी पेपर पॅटर्नमध्ये दिलेली आहे तीच ॲज युजल गळारुंदी घ्यायची. तर ती तुमच्या लक्षात नसेल आली तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, फ्रंट पार्ट जो आहे तो ठेवायचा याच्यावरती. जसा मी बघा फ्रंट पार्ट इथे घेतला आहे आणि तो मुंढ्याच्या बाजूने व्यवस्थित ठेवून घेतला आणि उरलेली जी बाजू आहे त्यावरती मी फिनिशिंग देण्यासाठी मार्किंग केलं. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही फ्रंट गळ्याला जर ऑलरेडी फिनिशिंग दिलेलं असेल तर तुमचं पावींचं तिथे मार्जिन जाणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे इथे मार्जिन घेताना पावींचं कमी करायचं. गळ्याची उंची साधारणतः पेपर पॅटर्नमध्ये 8 इंचापेक्षा जास्तमध्ये तुम्ही सेम शोल्डर मुंढा घेऊ शकता. 7.5पेक्षा सुद्धा जास्त चालते. तर इथे मी गळा जो होता 10 इंच होता, अर्धा इंच प्लस करून मी मार्किंग केलं, चौकोन तयार केला आणि गळा जो आहे तो गोल गळा व्यवस्थित आकार दिला आणि तो आता मी कट करून घेणार आहे. गळा व्यवस्थित कट केला. आता याला पायपिंग करायची आहे, पण हे सुळसुळीत फॅब्रिक आहे ना, त्यामुळे मी गळ्याला व्यवस्थित टीप टाकून घेतली म्हणजे तो हलणार नाही, फ्रंट पार्ट आणि अस्तर. त्यानंतर इथे टाकलेले आहेत टक्स. साधारण टक्सची उंची तयार 4.5 इंच असायला हवी आहे. 14 इंच जर ब्लाऊजची उंची तयार असेल तर. अशा पद्धतीने हा बॅक पार्टसुद्धा तयार झाला आहे. आता फ्रंट पार्टला आपण योकपट्टीवरती टीप टाकून घेतली. आता फ्रंट पार्टमध्ये लक्षात ठेवा, आपण कमरेचा भाग बॅक पार्टमध्ये तर तो इक्वल घेतला, म्हणजे जेवढा माझ्या ब्लाऊजमध्ये होता कस्टमरच्या तो घेतला, पण फ्रंट पार्टमध्ये आपण काहीच केलं नाही. तर फ्रंट पार्टमध्ये इथे लक्षपूर्वक बघा, मी एका पार्टवरती तुम्हाला दाखवते की हुकाय पट्टीपासून आपल्याला 5 इंच मार्जिन सोडायचं आहे. ओके. त्यानंतर कमरेचा चौथा भाग मार्क करायचा आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. जे काही उरेल ते तुम्हाला छातीला डिरेक्टली क्रॉस लाईन आखायचे, कारण छाती 40च आहे आणि एक्स्ट्रा उरलेला जो काही पार्ट राहील तो तुम्ही तो कट करून घ्यायचा आहे. तर बरोबर मी हा पार्ट एवढा राहिलेला आहे तो कट करून घेते. अशा पद्धतीने आपलं फ्रंट साईडचं पण एकदम परफेक्ट फिटिंग होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही केल्यानंतर आता इथे हुक लूक पट्टी जोडून घ्यायची व्यवस्थितरित्या. याचासुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला कम्युनिटी पेजवरती तो व्हिडिओ पोस्ट करते, म्हणजे तुम्हाला तो बघता येईल. आता आपल्याला करायची आहे पायपिंग. आता पायपिंग जसं मी म्हणाले, पायपिंगचा ह्या ब्लाऊजचा सेम ब्लाऊजचाच पायपिंगचा ऑलरेडी इन डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता मेन आणि महत्त्वाची गोष्ट आली, आपल्याला स्लीव्ज अटॅच करणं आणि ब्लाऊज फिटिंग करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्लीव्ज जोडण्याच्या अगोदर लक्षात ठेवा, बऱ्याच जणी मला म्हणतात की मॅडम बाही जी आहे ती कमी पडते, स्लीव्ज कमी पडते. तर सेंटर काढायचा आणि सेंटरपासून बाही व्यवस्थित अलीकडे आणि पलीकडे मोजून घ्यायची अगोदर, आणि जर ती परफेक्ट येत असेल तर तुम्ही डिरेक्टली जोडायला सुरुवात करायची. पण यामध्ये मुंडा जो आहे ब्लाऊजचा मेन तो बिलकुल ओढायचा नाही. तो ओढल्यामुळे काय होतं, बाही जोडताना तुमची दोन्ही बाजूला 1-1 इंचाने किंवा अर्धा इंचाने किंवा एका साईडला कमी पडते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर पहा, मी बाही जी तुम्ही म्हणजे जी पेपर पॅटर्नमध्ये मी कटिंग केली होती तीच बाही आहे आणि तीच मी इथे अटॅच करते. दोन्ही बाजूला व्यवस्थित चेक करून घेतली आणि एका साईडने जोडायला सुरुवात केली. अगदी तुम्ही मधून जोडायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही, कारण ती परफेक्टच बसणार आहे. अगदी थोडासा 5 इंचाचा वगैरे फरक पडत असेल तर तुम्ही ती बाही थोडीशी खेचून जरी लावली तरी हरकत नाही. पण जर तुम्ही ती जेवढी लूज सोडणार, मुंढा ब्लाऊजचा खेचणार, तर ब्लाऊजचा मुंढा वाढणार, बाही कमी पडणार आणि बऱ्याच ठिकाणी घोळ यायला सुरुवात होणार ब्लाऊजमध्ये. तर ह्या खूप मोस्ट ऑफ द टाईम चुका केल्या जातात, त्या तुम्ही करायच्या नाही आहेत. सो एका साईडला मी प्रॉपर अशी बाही जोडून घेतली, दुसऱ्या साईडला पण जोडली. आता मेन गोष्ट आली आपल्याला फिटिंगची. तर आता इथे मी फिटिंग करते उलट्या बाजूनेच, म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या बाजूने एकावर एक पार्ट ठेवलेला, आधी एकदम कडेला एक टिप टाकून घेते. तुम्हाला जर ओव्हरलॉक मशीन असेल तर डिरेक्टली करू शकता अशा पद्धतीने. मी याला ओव्हरलॉक करणार आहे, पण तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल तर आधी सरळ बाजूने एक टिप टाकायची आणि मग पलटी करून घ्यायचं. व्यवस्थित टिप टाकली. आता बघा, सेंटरपासून आपली जी कमर होती त्यावरती मी चौथ्या भागावर मार्क केलं. मुंढ्यातून आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं आहे किंवा हुक पट्टीपासून 10 इंचावर मुंढ्यात मार्क करायचं आणि त्यानंतर दंडघेर जो काही असेल तर इथे दंडघेर होता 14 इंच तयार.
तर तो मी मार्क केलेला आहे 7 इंचावरती आणि बरोबर आपलं 1.5 इंचाचं फिटिंग झालेलं आहे. त्याच्या बाजूला एक्स्ट्रा फिटिंगच्या 2 टिपा टाकायच्या आणि अशा पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग झालेलं आहे. सो काही गोष्टी आहेत बेसिक, त्या लक्षात ठेवल्या तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसणार आहे. आत्तापर्यंत कस्टमरने भरपूर असे पेपर पॅटर्न घेतलेत आणि कोणाचाही निगेटिव्ह रिस्पॉन्स नाही आहे. सगळ्यांचा छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. फक्त तुम्हाला ते प्रॉपर समजणं गरजेचं आहे की कटिंग कशा पद्धतीने करायचं. सो इथे पण मी दंडघेराचा अर्धा, छातीचा चौथा किंवा डिरेक्टली मुंढ्यातून 1.5 इंचावर मार्क केलं. जर तुम्ही बाहेरच्या बाजूने आधी टिप टाकून आतल्या बाजूला पलटी केलं तर तुम्हाला 1.25 इंचावर मार्किंग करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि कमरेचा चौथा, असं हे प्रॉपर आपलं ब्लाऊज 4 टक्सचं सुंदर असं स्टिच झालेलं आहे. सगळ्यात शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमरेचा राऊंड मोजायला विसरायचं नाही. सगळ्यात शेवटी मी कमरेचा राऊंड मोजून घेतला आणि तो परफेक्ट आला. आणि हे झालं आहे आपलं 40 मापाच्या ब्लाऊजचं, डीपनेकचं 4 टक्स ब्लाऊजचं सुंदर असं स्टिचिंग. प्रॉपर कस्टमरला खूप छान बसलेला आहे हा ब्लाऊज. याचं पायपिंगसुद्धा खूप छान झालेलं आहे. सो तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्युचर येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे, सगळे डिटेल्स मिळतील. आणि हो, या व्यतिरिक्त पण मग तुम्हाला ब्लाऊज रिलेटेड काही प्रश्न असतील तर मी दर शुक्रवारी 4:30 वाजता आपल्या ह्या चॅनलवरती लाईव्ह येत असते. सो तिथेसुद्धा तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. चला मग भेटूया उद्याच्या अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. बाय.